अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील श्रीपाद सेवा मंडळाची पुस्तके वाचत आहोत. ही पुस्तके परमपूज्य मामा, परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज, परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांनी लिहिलेली आहेत. त्यापैकी आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज लिखित जो संती बसविला ठाऊ हे पुस्तक वाचण्यास घेतले आहे. काल आपण तेल भरलेले भांडे आणि पाणी याबद्दल पाहिले. आज आपण शांतरस हा स्थिर आहे हे पाहू. विरक्त माणसाच्याही बाबतीत तसेच घडत असते. त्याला जर अशा सिद्ध तेल भरलेले भांडे आणि पाणी यासाठी परमपूज्य श्री मामा एक बहारीचे उदाहरण देत असत. एखाद्या भांड्यामध्ये तेल भरलेले असेल आणि त्या भांड्यात वरून जर पाणी ओतले तर ते पाणी तेलापेक्षा जड असल्यामुळे तेलाची जागा घेते. त्याचप्रमाणे विरक्ती जेव्हा एखाद्याच्या हृदयात शिरू लागते तेव्हा ती हृदयातल्या हलकट विषयांना बाहेर टाकू लागते. विषयी माणसाच्या चित्तात सतत विषयांचेच चिंतन सुरू असते. त्याऐवजी सिद्धस्थानी असताना त्याच्या चित्तात विरक्तीचे प्राबल्य दिसू लागते. सुप्रसिद्ध कवी गालिब यांचा दिवान ए गालिब नावाचा एक काव्यसंग्रह आहे. त्यात त्यांची शेरोशायरी संग्रहित केलेली आहे. त्यातलाच एक शेर या संदर्भात सांगतो. गालिब यांची एक प्रेयसी होती. ते ज्या गावी राहत असत त्याच गावी ती पण राहत असे. त्यांना तिच्याशिवाय अजिबात चैनच पडत नसे. ते रोज तिच्या घरावरून चक्कर टाकीत असतात. एकदा त्यांच्या मित्राने विचारले की तू रोज तिच्या घरी का जातोस? त्यावर त्याने उत्तर दिले की रोज कहता हूँ न जाऊंगा कभी घर उसके, रोज उस कूचे में एक काम निकाल आता है. मी रोज असे ठरवतो की तिच्या घरी जायचे नाही, पण तरीही रोज त्या गल्लीत माझे काहीतरी काम निघतेच. शांतरस हा स्थिर. विरक्त माणसाच्याही बाबतीत तसेच घडत असते. त्याला जर अशा सिद्धस्थानाची ओढ लागली तर तो काही ना काही कारण काढेल, पण त्या स्थानी जाईलच. त्याशिवाय त्याला काही राहणार नाही. सिद्धस्थानाचे आकर्षण तसे विलक्षण असते. म्हणूनच श्री माऊली येथे सांगतात की हे राज्य वरसा आणिजे मग निवांता येथेची असिजे, ऐसे शृंगार याही उपजे देखत खेळू. सिद्धस्थानी जाणाऱ्याला बाकीचे काहीही नकोसे वाटते. येथेच या जागेवर निवांत राहावे असे त्याला वाटते. मात्र जोपर्यंत त्याच्या अंतःकरणात विषय असतील तोपर्यंत तो निवांत होऊ शकणार नाही. श्री भगवंतच जर त्याचा विषय झाले तरच तो निवांत होऊ शकेल. विषय हे स्वभावतःच अस्थिर असतात, म्हणून त्यांच्यामुळे मनही अस्थिर होते. आणि मन जर का चंचल व अस्थिर असेल तर कदापिही निवांत होता येणार नाही. शांतरस हा स्वभावतः स्थैर्य देणारा स्थिर रस असतो आणि शृंगाररस हा चंचल प्रकृतीचा असतो. त्यामुळेच 13व्या अध्यायात श्री माऊली सांगतात की जे शृंगाराच्या माता पाय देवी. शांतरस हा शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवणारा असतो. शृंगार रसावर मात करणारा असतो. शृंगाराच्या अस्थिरतेच्या डोक्यावर स्थिर शांतरस पाय ठेवतो. त्यामुळे शृंगारी चंचल विषयी मनुष्यही स्थिर शांत होऊ शकतो. याविषयी व्यक्तीला त्यासाठी शांतरसामध्ये बुडावे लागते. आवळ्याचे मुरणे. परमपूज्य सद्गुरू श्री मामा यासाठी एक बहारीचे उदाहरण देत असतात. मोरावळा करण्याकरता आपण आवळे टोचून साखरेच्या पाकात सोडले की ते एकदम काही मुरत नाहीत. त्यासाठी पाक त्या आवळ्यामध्ये शिरावा लागतो. पण एकदा का तो पाक आत शिरला
की आपली अंगरस गोडी तो त्या आवळ्याला देतो आणि आवळ्यांचा तुरट आंबटपणा शोषून घेतो. मग ते आवळेही गोड लागायला लागतात. त्याचप्रमाणे सामान्य प्रापंचिक मनुष्याच्या मनामध्येही विषयाचा आंबट रस भरलेला असतो. त्या मनामध्ये जर विरक्तीच्या रूपाने गोड अशा शांत रस शिरावायचा असेल तर त्याकरता मनाला आधी सगळ्या बाजूंनी टोचून घ्यावे लागतील. म्हणजे एक तर त्याला काहीतरी दुःख झेलावे लागले पाहिजे किंवा संसारात खोट तरी यायला पाहिजे, मनाला कुठेतरी ठेच लागली पाहिजे, तरच मनुष्य आपणहून परमार्थाकडे वळेल. नाहीतर संसारात सुखी असलेला मनुष्य परमार्थाला लागणे महाकठीण. अन्यथा चुकून माकून का होईना पण एखाद्या सिद्धस्थानाच्या आकर्षणाने तो तेथे वारंवार जात तरी राहायला पाहिजे. मगच हळूहळू त्याच्या मनामध्ये शांतरस शिरेल आणि त्याची पारमार्थिक प्रगती व्हायला लागेल. विषय हळूहळू बाजूला पडू लागतील आणि शांती विरक्ती वर उसळून येऊ लागेल. लोकांचे 3 प्रकार. शास्त्रांनी जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात म्हणून सांगितलेले आहे. ते प्रकार कुठले? तर काही लोक जन्माला येतात पण मरत नाहीत, हा पहिला प्रकार. काही लोक जन्माला येतात मरतातही पण त्यांचे मरण फुकट जात नाही, हा दुसरा प्रकार. आणि काही लोक मात्र व्यर्थच जन्माला येतात आणि व्यर्थच मरतात, हा तिसरा प्रकार. यातले जे पहिल्या प्रकारात मोडतात म्हणजे जे जन्माला येतात पण मरत नाहीत त्यांनाच संत असे म्हणतात. कालपरत्वे त्यांचा भौतिक देह पडला तरी ते कीर्तिरूपाने अमरच राहतात. बाह्य देह कधीही पडला तरी त्याला काही हरकत नसते, कारण आतून ते ब्रह्मस्वरूपच झालेले असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक जन्माला येतात आणि मरतात पण त्यांचे मरण फुकट जात नाही. ज्यांना परमार्थाची तीव्र इच्छा उत्पन्न झालेली असते असे ते मुमुक्षू असतात. त्यांचे मरण फुकट मुळीच जात नाही, कारण मेले तरी पुढील जन्मात त्यांचा परमार्थ सुरूच राहणार असतो. पण जे केवळ जन्मोजन्मी विषयभोगामध्येच गुरफटत असतात, विषयच मनात धरून जोपासत असतात, ते मात्र व्यर्थच जन्माला येतात आणि व्यर्थच मरतात. अशा लोकांचा स्वतःला काय किंवा इतरांना काहीही उपयोग नसतो. अशा 3 प्रकारच्या लोकांना सिद्धस्थान देखील 3 प्रकारच्या भासते. 3 प्रकारांनी अनुभवाला येत असते. बळवंत आणि अतिचोखट. सद्गुरू श्री माऊली त्यासाठीच म्हणतात की जे येणेवाने बळवंत आणि तैसेची अतिचोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. सिद्धस्नान हे बळवंत म्हणजे पवित्र देवी असते, चांगले असते. बरवा हा शब्द पारमार्थिक संदर्भानेच येत असतो. हे आपण आधी बघितलेच आहे. उदाहरणार्थ बरवा तो हरी भरवावो वगैरे. सिद्धस्थानी येणारे जे प्रापंचिक जन असतात, विषयी जन असतात, त्यांना त्या स्थानाबद्दल केवळ ओढ वाटायला लागते, आकर्षण वाटायला लागते. त्यांना ते स्थान बळवंत दैवी वाटायला लागते, तेथून हालावेसे वाटत नाही. दुसरे श्री माऊलींनी असे सांगितले आहे की तैसेची अति चोखट म्हणजे शुद्ध आणि अतिचोखट म्हणजे पावित्र्ययुक्त शुद्ध असे स्थान. जो मुमुक्षू असतो त्याला ते स्थान असे अतिचोखट वाटायला लागते. त्या स्थानातील अतिंद्रिय सृष्टी त्याला कळत नसते, पण तरी देखील येथे तप करावे आणि येथेच राहावे असे त्याला वाटू लागते. पण
जे परमार्थाचे उत्तम अधिकारी असतात किंवा संत महात्मे असतात त्यांना मात्र त्या स्थानावर कार्यरत असणारी भगवती शक्ती ही प्रगटपणे दिसते, अनुभवाला येते. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. जांबुवंती गुंफेतील अनुभव. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा गिरनारची वारी केली होती. त्यांच्या 6व्या अध्यायातील एका प्रवचनात त्यांनी त्यांच्या त्या सिद्धक्षेत्रातील एक दिव्य अनुभव सांगितला होता. एकदा गिरनार पर्वताच्या वेळी ते तेथील जांबुवंती गुंफा बघण्याकरता गेले. गुंफेत शिरण्याची वाट अतिशय अवघड होती. मध्ये एक मोठी शिळा होती. तेथून सरपटत आत जायचे होते. त्यांच्या बरोबरीच्या तिघांपैकी 2 जण त्यामुळे बाहेरच राहिले. त्यांनी काही आत जाण्याची हिंमत केली नाही. परमपूज्य श्री मामा आणि उरलेले एक गृहस्थ मात्र धैर्याने आत शिरले. त्या गुंफेत जाताना 101 फूट सरड्याप्रमाणे सरपटत जावे लागते. नंतर अंग उचलून एका कपारीत शिरावे लागते आणि मगच त्या कपारीमधून मुख्य गुहा दिसते. त्याप्रमाणे आत गेल्यावर परमपूज्य श्री मामांना असे दिसले की आत एक शिळेवर एक आसन घातलेले आहे. बाजूला एक पणती म्हणजे दिवा तेवत होता. सगळीकडे मंद प्रसन्न असा सुगंध पसरलेला होता आणि कोणीतरी तेजस्वी आकृती त्या आसनावर बसलेली भासत होती. एखादी व्यक्ती जर आसनावर बसलेली असेल तर जसे ते आसन खोलगट होते तसे ते आसन दिसत होते. त्यावर बसलेली मूर्ती मात्र प्रत्यक्ष दिसत नव्हती. फक्त तेजाची शरीरकृती बाह्यरेषा कळून येत होती. त्यांच्याबरोबर आत गेलेल्या गृहस्थांना त्यातले काहीच अनुभवायला येत नव्हते. ती दिव्य विभूती पाहून परमपूज्य श्री मामांची भावसमाधी लागली. त्या अवस्थेत ते बराच वेळ बसलेले होते. बरोबरचे गृहस्थ कधी माघारी गेले ते त्यांना समजले नाही. श्री माऊली म्हणतात तसे जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे असाच त्यांनाही अनुभव आलेला होता. दिव्य दृष्टीचे सामर्थ्य. सद्गुरू श्री माऊली म्हणतात की संतांना उत्तम अधिकाऱ्यांना सिद्धस्थानातील तपसामर्थ्य प्रगट दिसते, डोळ्यांना दिसते. पण ते कोणत्या डोळ्यांना दिसते हेही समजून घेतले पाहिजे. स्थूल डोळ्यांना काही असे दिव्य अधिष्ठान दिसू शकत नाही. त्यासाठी ज्ञाननेत्र, तिसरा नेत्रच असला पाहिजे किंवा साधकाचे स्थूल नेत्र शुद्ध तरी झालेले असले पाहिजे. स्थूल नेत्रही साधनेनेच शुद्ध होतात. साधना करता करता एक अवस्था अशी येते की आता माझे नयन नयनी दिगो रिगो पाये, नयना नयनी राहे नयन नयन नयनची. आता माझे स्थूल नेत्र तिसऱ्या नेत्रामध्ये, ज्ञाननेत्रामध्ये शिरायला लागले आहेत असे श्री माऊली यातून सांगतात. याचा अर्थ दृष्टी, डोळ्याची पाहण्याची शक्ती त्या तिसऱ्या नयनात स्थिर व्हायला लागते. दृष्टी याप्रमाणे स्थिर होते. तिसरा नेत्र उघडतो व स्थूल दृष्टीच दिव्य होते. मग त्या साधकाला अनायासे अतींद्रिय दृष्टी दिसायला लागते. दिव्य दृष्टी प्राप्त होईपर्यंत मात्र त्या सृष्टीची अनुभूती येत नसते. ही जी अतींद्रिय दृष्टी असते, दिव्य दृष्टी असते, तिलाच संत साहित्यात सुरती असे म्हटले जाते. आपले स्थूल डोळे एखादी वस्तू कशी बघतात तर एखाद्या वस्तूपासून जो प्रकाश परतून येतो तो परावर्तित प्रकाश डोळ्यात आल्यावर मगच डोळ्यांना ती वस्तू दिसायला लागते. पण एखाद्या ठिकाणाहून जर प्रकाशच परतून येत नसेल तर ती वस्तू डोळ्यांना काही दिसणार नाही. शिवाय
डोळे फक्त विशिष्ट प्रकाशलहरीच बघू शकतात. आपल्या डोळ्यांची जी बघण्याची क्षमता असते ती साधी सरळ पद्धतीची असते. समोरच्या सगळ्या गोष्टी आपला डोळा असतील तशाच बघतो. शास्त्रज्ञांनी माशांच्या डोळ्यांप्रमाणे लेन्स तयार केले. तशा लेन्समधून जेव्हा फोटो घेतले तेव्हा ते बाकदार वक्र आले. माशाच्या डोळ्यांची भिंगे वक्र असतात, त्यामुळे त्यांच्या सरळ दृष्टीलाही वक्र दृश्य दिसते आणि आपल्या साध्या सरळ दृष्टीला जग सरळ दिसत असते. आपल्या सरळ साध्या नेत्रांना वक्र प्रकाशाचे अतिंद्रिय सृष्टी दिसू शकत नाही. आपली दृष्टी जर तशी चक्र होऊ शकली तर ती अतिंद्रिय सृष्टीही आपल्याला दिसू लागेल. म्हणूनच अतिंद्रिय दृश्य जाणीवेसाठी त्या तिसऱ्या नयनामध्ये आपले साधे सरळ नयन स्थिरावले पाहिजेत, तरच ती अतिंद्रिय सृष्टी दिसू शकेल. यालाच पारमार्थिक परिसर भाषेत नेत्र शुद्ध होणे असे म्हणतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन. परमपूज्य श्री मामांची एक हकीकत या संदर्भात सांगतो. त्यांच्या घरात त्यांचे मामा, आई, आजोबा हे सगळे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुग्रहित साधक होते. त्यांच्या घरी असा नियम होता की नागपंचमीच्या दिवशी पुण्यातल्या बागेश्वर मंदिरात जाऊन नाथपंथी साधूंना शिधा द्यायचा. शिधा देऊन घरी आल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्या रूपाने त्याची पोच देत त्यांच्या मामांना आणि मातुश्रींना तर त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे साक्षात दर्शन होत असे. एकदा एका नागपंचमीला परमपूज्य सद्गुरू मातुश्रींनी परमपूज्य श्री मामांना सांगितले की सख्या, नरहरी मामांबरोबर जाऊन नागेश्वर मंदिरात एवढा शिधा देऊन परत ये. परमपूज्य श्री मामा त्यावेळी वयाने लहान होते. ते त्यांच्या मामांबरोबर गेले आणि सांगितल्याप्रमाणे शिधा देऊन घरी परत आले. घरी पोचताच ओसरीवर अत्यंत दिव्य सुगंध दरवळू लागला. श्री नरहरी मामांना आणि मातोश्रींना श्री स्वामी समर्थ महाराजांचे साक्षात दर्शन झाले. श्री स्वामी महाराज प्रसन्न मुद्रेने त्यांना म्हणाले, बाळांनो, आम्हाला तुमचा शिधा पोहोचला. त्या दोघांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. परमपूज्य श्री मामांना या सगळ्या घडत असणाऱ्या प्रकाराचे नवल वाटत होते. या दोघांना श्री स्वामी समर्थ महाराज दिसत आहेत आणि मलाच का दिसत नाहीत असा प्रश्न त्यांना पडलेला होता. म्हणून न राहून त्याने त्यांच्या मातोश्रींना विचारले की आई, सुगंध येतोय हे खरे, पण मला श्री स्वामी समर्थ महाराज दिसत का नाहीत? त्यावर हसून मातोश्री त्यांना म्हणाल्या, सख्या, तुझी स्थूल देहाची दृष्टी त्यासाठी तपाने शुद्ध व्हायला पाहिजे. त्याशिवाय श्री स्वामी महाराज काही दिसणार नाहीत. परमपूज्य श्री मामा त्यावेळी वयाने जरी लहान असले तरी त्यांच्यापाशी पूर्वजन्मीचे संस्कार होतेच. ते उपजत ज्ञानी होते. त्यामुळे ते लगेच म्हणाले, दृष्टी शुद्ध करण्याचे काम सद्गुरू करतात. त्यांच्या कृपेने दृष्टी शुद्ध होत असते. जर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझी दृष्टी शुद्ध करून मला दर्शन दिले तर मी वचन देतो की त्यांची मी अजन्म सेवा करीन, अखंड साधना करीन. आश्चर्य म्हणजे त्यांनी असे म्हटल्याबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज त्यांनाही समोर प्रत्यक्ष दिसायला लागले. अधिष्ठान शब्दाचा अर्थ हे प्रकरण आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.